पाचव्या टप्प्याच्या प्रचार तोफा थंडावलेल्या आहेत। देशभरातील 49 मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे। तर महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होईल। महाराष्ट्रात हा शेवटचा टप्पा आहे, तर देशभरामध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होते आणि त्यातील 5वा टप्पा महाराष्ट्रामध्ये। या 5व्या टप्प्यामध्ये सर्व मतदारसंघांमध्ये मतदान संपन्न होईल। दरम्यान दिंडोरीमध्ये नाशिक, पालघर, त्याचबरोबर भिवंडी, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मुंबई, ठाणे, कल्याण, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई अशा या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे उद्या। लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या 5व्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्यात। 5व्या टप्प्यातील प्रचारात मुंबईत मवियाकडून उद्धव ठाकरेंनी प्रचाराची धुरा सांभाळली, तर महायुतीकडून पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळाला। 5व्या टप्प्यातील महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू असल्याचं दिसतंय। महाराष्ट्रातल्या या 13 मतदारसंघातील लढतीवर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सुभाष भामरे आहेत भाजपच्या निवडणुकीच्या रिंगणात। त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव या आहेत। इथं मतदार आहेत 25,07,372, पुरुष मतदार आहेत 13,48,163, तर महिला मतदार 11,59,022 इतके आहेत। आणि हे मतदार आता या दोन्ही उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत। उद्या मतदान होणार आहे धुळ्यामध्ये, तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधात शिवसेना युबीटीचे राजाभाऊ बाजे पाहायला मिळतात। या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे आणि त्याचबरोबर अपक्ष शांतिगिरी महाराज हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार 20,25,085 इतके आहेत। त्यापैकी पुरुष मतदार 10,56,006 आहेत, तर महिला मतदारांची संख्या 9,68,001 इतकी आहे। आणि हे सर्व मतदार या उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत, आपला खासदार निवडून देतील। दरम्यान दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या डॉक्टर भारती पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांना टक्कर देत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भास्करराव भगरे। तर या ठिकाणी मतदार आहेत 18,51,972, त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 9,59,658 इतकी आहे आणि महिला मतदार 8,92,297 इतके आहेत। आणि हे सर्व मतदार आता आपला खासदार निवडणार आहेत। उद्या या ठिकाणी मतदान होणार आहे। दरम्यान पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे आहेत भाजपचे हेमंत सावरा, त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना युबीटीच्या भारती कांबडी निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्याचबरोबर बबियाचे राजेश पाटील हेही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। या ठिकाणी एकूण मतदार आहेत 21,48,514, पुरुष मतदार आहेत 11,25,209 आणि महिला मतदारांची संख्या 10,23,080 इतकी आहे। हे सर्व मतदार या उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत, मतदान करणार आहेत। आता हे सर्वजण नेमकं कोणाला आपला खासदार निवडून देतात याविषयी उत्सुकता आहे। तर महाराष्ट्रामधील 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान पार पडणार आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्रातले 48च्या 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान संपन्न होईल। पालघर लोकसभा मतदारसंघाची लढत आपण बघू शकतोय आणि त्याचबरोबर 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये आता उद्याच्या मतदानाची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। उद्या सकाळी बरोबर 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल। तर मुंबईमधल्या लढती आपण बघू शकतोय। मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे पियुष गोयल आहेत, त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे भूषण पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या ठिकाणी मतदारांची संख्या आहे 18,18,942, यापैकी पुरुष मतदार आहेत 9,08,983, तर महिला मतदारांची संख्या आहे 8,42,546 आणि हे सर्व मतदार मिळून या उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत। या उमेदवारांपैकी एकाला आपला खासदार म्हणून निवडून देतील। तर या प्रमुख लढती आपण बघू शकतोय। मुंबई उत्तर पश्चिम मध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे आहेत महायुतीचे शिवसेनेचे रवींद्र बायकर, शिंदेच्या शिवसेनेच्या आणि त्यांच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तीकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, त्यांच्यात प्रमुख लढत होतीये। तर या ठिकाणी मतदारांची संख्या आहे 17,35,088, यापैकी पुरुष मतदार आहेत 9,38,365 आणि महिला मतदारांची संख्या 7,96,663 इतकी आहे। तर मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे आहेत भाजपचे मिहिर कोटेचा आणि त्यांच्या विरोधामध्ये आहे शिवसेना युबीटीचे संजय दीना पाटील। या ठिकाणी मतदारांची संख्या आहे 16,36,890 आणि पुरुष मतदार आहेत 8,77,855, तर महिला मतदारांची संख्या आहे 7,58,799 आणि हे सर्व मतदार उद्या मतदान करणार आहेत। दरम्यान मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे आहे शिंदेच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे
तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि या ठिकाणी मतदारांची संख्या आहे 5,02,335. यापैकी पुरुष मतदार आहेत 2,76,258, तर महिला मतदार आहेत 2,44,036. आणि आता हे सर्व मतदार आपला उमेदवार या ठिकाणी निवडणार आहेत. हे जे दोन उमेदवार या ठिकाणी पाहायला मिळतात युबीटी आणि महायुतीचे, महाविकास आघाडी आणि महायुतीचे, त्यांच्यापैकी एकाला ते निवडून देणार आहेत. तर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उज्ज्वल निकम यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या ठिकाणी मतदारांची संख्या आहे 17,44,128. यापैकी पुरुष मतदार आहेत 9,41,288, तर महिला मतदारांची संख्या 8,02,775 इतकी आहे. आणि प्रमुख लढत या दोघांमध्ये या ठिकाणी होती. आता इथले मतदार नेमकं कोणाला निवडून देतात त्याविषयी उत्सुकता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.